अहो दाजी येऊ का? हा ये ना बस ना. काय रे दाद्या, तुझे कसे पाय वळले इकडं आज? अगं काय बोलती तू? यावं का नाही मी कधी दाजींकडे? गप खोटारड्या, तुझं काम असल्याशिवाय तू येणार आहे का माझ्याकडं? आला मोठा बहिणीच्या मायेचा. अगं तुझ्याकडेच काम आहे, पण आधी दाजींसोबत गप्पा मारून घेतो ना. चार वेळा काय हॅ करतो, काय काम आहे सांग. मला आहे ना हक्क सोडपत्रावर ताडीच्या साय घ्यायच्या होत्या. अरे एवढंच ना. ताईडीने साय केल्या ना, मी तिला सोखुशीने पैसे देऊन टाकतो. अरे सहकुशीने पैसे द्यायची पण गरज नाही. ती तुमचीच जमीन आहे आणि तायडी तुमचीच आहे. ती आता माझ्या घरात आलेली. एवढा काही विषय नाही. तिच्या बिंदास साय घेऊन टाक, माझी काहीच हरकत नाही. हा का? हे बघा ना, याच्या वय ना तिच्या फक्त सायाने अंगठी घ्या. हा चालतोय काय विषय तायडे, ए तायडे इकडे ना. हे बघ मी तुझ्यासाठी फेसेस कॅनडाचं गिफ्ट घेऊन आलोय. बरं झालं हेच मागवलं, याच्यामुळे ना असं सेलिब्रिटी सारखा लुक येतो. ही स्ट्रोब क्रीम आहे, याच्यात 10% नायसिनामाइड आणि SPF 30 सुद्धा आहे. याचा एकदम इन्स्टंट ग्लो येतो आणि ऑल डे हायड्रेशन राहतं फेस. हे टिंटेड मॉइश्चरायझर आहे, हे एकदम इझी टू अप्लाय आणि एकदम लाईट वेट आहे. ही माझी फेवरेट आहे, ही कम्फी वाव लिपस्टिक आहे. ही वॉटरप्रूफ आहे आणि ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे. आणि हे प्रोडक्ट फ्लिपकार्ट, अमेझॉन, नायका आणि पर्पल वर पण आहे. बरं तायडे येऊ का? एवढं सायन्सचं ठेव लक्षात. दाजी एवढं घ्या करू ना, हे पण घ्या. दाजी एवढं सायन्सचं लक्षात ठेवा. अरे हाय लक्षात. नक्की ठेवा. अरे हा हा. हा. तुझ्या मी सांगितल्याशिवाय अजिबात सहाय करायचं नाही काय. आपल्याला फॉर्च्युनर काढायची. कशाला तुम्ही तळतळ करताय? तुम्हाला विचारल्याशिवाय नाही करणार सया. कुठं चालली? मी चालले सया करायला. मला म्हणली होती ना मला विचारल्याशिवाय करणार नाही सहाय म्हणून. तुम्हाला काय करायचंय? माझा भाऊ ना आमचा आम्ही बघन, तुम्ही कशाला मध्ये लुडबुड करता? मला काय माहित नाही, मला फॉर्च्युनर घ्यायची. तुमच्या जीवावर घ्या फॉर्च्युनर. आणि म्हणे मला फॉर्च्युनर घ्यायची. फॉर्च्युनर